पाहताय जेबी टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे जोरदार शक्ती प्रदर्शन। कलाताई माळी नगराध्यक्ष पदासाठी सज्ज। शिंदखेडा नगरपंचायत निवडणुकीचे नामांकन पत्र दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि महाविकास आघाडीने जोरदार शक्ती प्रदर्शन करत नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदांसाठी अर्ज दाखल केले। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मिरवणूक ऋणमुक्तेश्वर महादेव मंदिर जनता नगर येथून काढण्यात आली। यावेळी नगराध्यक्षपदाच्या उमेदवार कलाताई सुखलाल माळी, प्रदेश प्रवक्ते सूरज चव्हाण, निरीक्षक माजी आमदार शरद पाटील, माजी आमदार रामकृष्ण पाटील, श्याम सनेर, राकेश माळी, चंद्रसिंग गिरासे, मनीष माळी यांच्यासह उमेदवार, कार्यकर्ते व समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते। माळीवाडा, सावित्रीबाई फुले चौक, भगवा चौक, कचेरी चौक, गांधी चौक या भागातून वाजत गाजत जोरदार शक्ती प्रदर्शन करत ही मिरवणूक नगरपंचायत जवळ असलेल्या महात्मा फुले सामाजिक मंगल कार्यालयात दाखल झाली। हजारोंच्या संख्येने काढलेल्या मिरवणूक शहरातील अनेक नागरिकांचे लक्ष वेधत सर्वत्र वेगवेगळ्या राजकीय चर्चा रंगल्या होत्या। शिंदखेडा शहरात गेल्या 15 वर्षापासून नगरपंचायतकडून विकासही थांबलेली असून आता शहराचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम आम्ही करणार व येत्या 3 तारखेला विजय मिळवणारच असं राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेश प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी यावेळी सांगितले। मुख्य संपादक जतीन बोरसे। गेली 15 वर्ष या नगरपंचायतीमध्ये ज्या पद्धतीने विकास कामं थांबलेले त्या विकासाचा गाडा अधिक गतीनं पुढे घेऊन जाण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची टीम ही मैदानात उतरली आहे। अजितदादाच्या नेतृत्वात या ठिकाणी कलावतीताई आमचं नगराध्यक्षपदाचे आशाबाई मराठे यांनी मध्ये यायचं आहे। या शहराचा आज शिंदखेडा नगरपंचायतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार म्हणून कलावतीताई माळी यांचा उमेदवारी अर्ज या ठिकाणी भरण्यात आलेला आहे। अजितदादांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून या इथल्या जनतेने आज ज्या पद्धतीनं फॉर्म भरण्यासाठी गर्दी केली होती, आमच्या उमेदवाराला ज्या आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित होते, आम्हाला विश्वास आहे की विजय आमचा निश्चित आहे। येणाऱ्या काळामध्ये आमची लढाई हे शिंदखेडामधले जे प्रलंबित प्रश्न आहेत त्याच्या विरोधात असेल। आमचं स्वप्न आहे, जे आमचं आश्वासन आहे ते शिंदखेडा नगरी ही चांगली करण्यासाठीचा आमचा प्रयत्न या ठिकाणी असेल। आज आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं अधिकृतरित्या या ठिकाणी नगराध्यक्षपदाचा उमेदवार आणि त्या ठिकाणी नगरसेवक पदाचे उमेदवार या ठिकाणी अर्ज भरत आहेत। येत्या 2 तारखेला निवडणुकीच्या नंतर 3 तारखेला मात्र मी महायुती म्हणून एकत्र जरी असलो तर आमच्या पक्ष नेतृत्वाने किंवा भारतीय जनता पार्टीच्या पक्ष नेतृत्वाने स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे पूर्ण अधिकार त्या ठिकाणी तिथल्या पदाधिकाऱ्यांना दिले गेले होते। आज या ठिकाणी आम्ही भारतीय जनता पार्टीसोबत युती करण्याचं ठरवलं होतं, पण कुठंतरी त्यांच्याही पक्षातल्या पदाधिकाऱ्यांना वाटलं की आपल्याला जास्तीत जास्त न्याय भेटला पाहिजे, आमच्याही पक्षातल्या पदाधिकाऱ्यांना वाटलं की आपल्याला जास्तीत जास्त न्याय भेटला पाहिजे, परंतु त्या ठिकाणी आमचं कुठंतरी मनोमिलन न झाल्यामुळे या ठिकाणी स्वतंत्र पॅनल या ठिकाणी होतंय। आज राज्यामध्ये जरी युती असली तर या ठिकाणी आम्ही स्वतंत्र एकमेकाच्या विरोधात लढतोय आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे की सर्व उमेदवार आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।